हे बघू शकता, हे बघू शकता, हे बघू शकता तुम्ही कशा मोठ्या प्रमाणात धावपळ झालेली आहे या ठिकाणी. अश्रूचे गोळे लावत आहे पोलीस विभाग मोठ्या प्रमाणात सगळ्यांना. इकडे आहे लोणार, इकडे अश्रू धुराच्या कांड्या या ठिकाणून फोडल्या जात आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे इथे युवकांची धावपळ आहे. बघू शकता तुम्ही अश्रूच्या धुरांच्या कांड्या जे आहे इथं फोडल्या जात आहे. हे पूर्ण तितर-बितर होत आहे. हे बघू शकता पूर्ण, हे बघू शकता, बघू शकता, हे बघू शकता. हे सोडलेलं आहे, अश्रूच्या धारा सोडलेल्या आहे. हे बघू शकता. आम्ही मी पण तेच आहे, अश्रूच्या धारा सोडल्या जात आहे आणि मी पण या आंदोलनामध्ये सहभागी आहे. आमचे मित्र पण आहे. मोठ्या प्रमाणात अश्रूच्या धारा सोडल्या जात आहे, अश्रूच्या कांड्या फोडल्या जात आहे. हा बघू शकता, हा महिलासुद्धा आहे. हे बघू शकता, हे म्हणजे पोलिसांचं मी दाखवत आहे तुम्हाला. आणि कॅमेऱ्यावरून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. पूर्ण चित्र होत आहे सगळे. हे बघू शकता, हे बघा, हे बघू शकता तुम्ही. या ज्या अश्रूच्या कांड्या सोडताना जे आहे व्यान इकडून जात आहे. बघू शकता तुम्ही अश्रूधुराच्या याच गाडीच्या मधून अश्रूधुराच्या कांड्या सोडल्या जात आहे. आपण बघू शकता तुम्ही थेट दृश्य जे आहे हे लाईव्ह दृश्य आहे. हे दिल्लीवरून दाखवत आहे हे दृश्य तुम्हाला. जो फटका जो आहे रिपोर्टिंग करताना आम्हाला सुद्धा झालेला आहे या गाडीचा. या गाडीच्या माध्यमातूनच जे आहे अश्रूधुराच्या कांड्या ज्या आहे इथं फोडल्या गेलेल्या आहे आणि मोठ्या प्रमाणात जो आहे आणि संपूर्ण एरियामध्ये जे आहे सगळे युवक आहे, सगळे थांबलेले आहे युवक आहे या ठिकाणी. आणि या अश्रूच्या धुरामुळे जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे मला झूम करून दाखवतो. याच गाडीतून जे आहे अश्रूधुराच्या कांड्या ज्या आहेत फोडल्या जात आहे. फटाक्यासारखा आवाज तुम्हाला ऐकावास सुद्धा मिळणार आहे. बघू शकता. आणि आंदोलन जे आहे हे तितर-बितर करण्याचा हा संपूर्ण प्रयत्न चालू आहे. याचा फटका जो आहे आम्हाला सुद्धा रिपोर्टिंग करताना झालेला आहे. बघू शकता हे गाडी पुन्हा मी तुम्हाला गाडी दाखवत आहे. पुन्हा गाडी मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघू शकता पोलिसांच्या याच गाडीमधून जे आहे अश्रूधुराच्या कांड्या ज्या आहे त्या सोडल्या. हे बघू शकता, हे बघा दृश्याचे आहे थेट दिल्लीमधून मी तुम्हाला दाखवत आहो. बघू शकता. आणि जहिरीला धूर राहतो. याच्यामुळं काय होतं जहिरीला धुवामुळं म्हणजे डोळ्यावर सुद्धा त्रास सहन केला जाते आणि मोठा परिणाम आहे. पोलिसांचा सुद्धा इथे बंदोबस्त आपल्याला दिसून मिळणार आहे. बघू शकता. आणि त्रास डोळ्यावर होतो, प्रत्येकाच्या डोळ्यावर हा त्रास याचा होतो आहे. आणि संपूर्ण इकडं आता म्हणजे आंदोलनाला पांगवण्यासाठी जे आहे हे बघू शकता सगळे आंदोलन आता रस्ता खाली झालेला आहे. आंदोलनाला पांगवण्यासाठी जो आहे या अश्रूधुराच्या कांड्या ज्या आहेत त्या फोडल्या जात आहे इथं. आणि ह्या लगातार जवळपास आता 5:30 वाजले आहे. आता आम्ही जेव्हा रिपोर्टिंग
करायला लागलो तेव्हापासून जे आहे ह्या कांड्या आपल्याला इथं फोडताना दिसत्या. बघा आणखी आत्ता फोडली एक कांडी. बघा म्हणजे एवढा जहरीला धुवा आहे हा. एवढा जहरीला धुवा आहे की हा जो डोळ्यामध्ये जर गेला तर अक्षरशः डोळे खराब होण्याची सुद्धा भीती आहे. आणि स्किनलासुद्धा त्रास होत आहे. याचा स्किनलासुद्धा मोठा त्रास होत आहे. पोलीससुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून देत आहे. आम्ही प्रत्येक क्षणोक्षणाची रिपोर्टिंगसुद्धा आम्ही या ठिकाणी करत आहोत. पोलीस दिल्ली पोलीससुद्धा नजर ठेवूनच आहे, प्रत्येकावरच नजर ठेवून आहे. बघू शकता. आणि अश्रुधुराच्या ह्या ज्या कांड्या आहे हा जो ह्या फोडल्या जात आहे त्याच्यामुळे आपण बघू शकता. जसं ह्या ताईच्या पण डोळ्याला थोडा. कुठून आल्या? हाँ दिल्ली से. क्या बताऊंगी आज ये आंदोलन के बारे में क्या जानकारी है? एक्चुअली मुझे कुछ है नहीं नॉलेज, मैं आज बहुत टाइम के बाद आई हूँ सीधी. चलो ठीक आहे. हां ठीक आहे. हे सगळे म्हणजे हे तितर वितर करण्याचा सगळं हा आला. पण मात्र जे आंदोलनकर्ते जे आहे ते पूर्ण आंदोलनकर्ते जे आहे ते सुद्धा डटून आहे. आंदोलन त्यांचं सुरूच आहे. पोलिसांकडून आंदोलन मतलब तोडण्याचा मोठा प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. पण आंदोलनकर्ते मात्र कुठे हल्ले झुल्ले आपल्याला दिसत नाही आहे. आता बघितलंच तुम्ही, तुम्हाला डेट दाखवलाच आहे. म्हणजे कशा प्रकारे आंदोलन तोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला तो. तर हे बघू शकता. आता हा माझा पाठीमागचा रस्ता जो आहे पूर्ण खाली झाला आहे. हा पूर्ण रस्ता असा हा खचाखच भरून होता. आता पूर्ण रस्ता हा खाली झाला आहे. इथं आंदोलन करते नाही आहे. आणि समोरच्या कॅमेऱ्यातून हा पण रस्ता असा खाली झालेला आहे. आणि सगळे जे युवक आहे हे युवक ह्या मेट्रो स्टेशनच्या बाजूला सगळे युवक या ठिकाणी आता आलेले आहे. काही युवक अजूनही त्या जंतर मंतरच्या साईडला आहे. पालिका क्लाट प्लेसच्या बाजूला आहे. काही युवक ह्या मेट्रो स्टेशनच्या बाजूला आपल्याला दिसून येत आहे. पोलिसांचे जे वाहन आहे ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचे वाहनं हे शौर्य वाहन या ठिकाणी उभं आहे. आणि वाहतूकसुद्धा सध्या आता या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे. दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे आता मी माझ्या तोंडाचं काढतो आहे कारण अश्रूच्या कांड्या फोडणं सुरू होत्या म्हणून त्यामुळे मी लावलो होतं. माझ्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी लावलं होतं. आणि कारण त्याचा त्राससुद्धा मलासुद्धा याचा फार मोठा म्हणजे त्रास झालेला आहे. पण हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. दिल्लीचं आंदोलन आम्ही पोहोचवण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करतो. आणि विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे, आंदोलनकर्त्याची एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. पण तो राजीनामा का होत नाही हाही एक प्रश्नच आहे. आता संसदीय पावसाळी लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे. आणि या अधिवेशनाच्या दरम्यान जे आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी निर्णय घेतील अशा काही विद्यार्थ्यांनी असं आमच्यासोबत बोललेले सुद्धा आहे. पण नक्कीच विद्यार्थ्यांचं एवढं मोठं आंदोलन थांबवण्यासाठी सरकारला एकच उपाय आहे की प्रधानमंत्र्याचा तो राजीनामा घ्यावा. तर बघूया आता सरकार या अधिवेशनामध्ये काय निर्णय घेते की विद्यार्थ्याचं आंदोलन आणखी मोठं होते. तोपर्यंत बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.